झी 24 तास एक पाऊल पुढे। पॉवर गेम या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत। आपण या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे फेरबदल झाले त्यामध्ये त्या पाठीमागे काय राजकीय गणित होती, काय राजकीय समीकरण होती त्याचा वेध घेतला। त्यानंतर वर्चस्वाचा मुद्दा सुद्धा आपण पाहिला। आता वळूया आपण जातीय समीकरणांकडे। राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करताना राष्ट्रवादीनं जातीचं गणित सुद्धा जुळवल्याचं लक्षात येतं। मराठ्यांचा पक्ष ही पक्षावर असलेली प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न पक्षाने केलाय। सध्याच्या मंत्रिमंडळातील 5 मराठा मंत्र्यांना वगळून इतर समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षाची ओळख ही मराठ्यांचा पक्ष म्हणून निर्माण झाली आहे। मंत्रिमंडळ असो की आमदार, पक्षात मराठ्यांचं नेहमीच प्राबल्य असल्याचं दिसून आलंय। यामुळे बिगर मराठ्यांना डावललं जात असल्याची भावना पक्षातील इतर जातीच्या नेत्यांमध्ये कायम राहिली आहे। त्यातच 2009 सालच्या निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन पक्षानं दिलं होतं। त्यामुळेच 2014च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाची मराठा प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। इतर समाजाची नाराजी दूर करण्याचा यामागे प्रयत्न असणार हे निश्चित। आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राष्ट्रवादीच्या 20 मंत्र्यांपैकी 10 मंत्री मराठा होते। विस्तारात 5 मराठा मंत्र्यांना वगळण्यात आलंय। यात रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर आणि प्रकाश सोळुंके यांचा समावेश आहे। तर नव्यानं शशिकांत शिंदे आणि सुरेश धस या फक्त 2 मराठा नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलंय। तर फेरबदलात मधुकरराव पिचड आदिवासी, संजय सावकारे अनुसूचित जाती, उदय सामंत सारस्वत, दिलीप सोपल ओबीसी या समाजाला स्थान देण्यात आलंय। या बदलानंतर आता मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून आदिवासी समाजाचे 2, भटक्या विमुक्त समाजाचे 1, अनुसूचित जातीचे 1, सारस्वत 1, अल्पसंख्याक 2। तर आता मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे मराठा समाजाचे 7 मंत्री आहेत। 2014च्या निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर इतर समाजाची नाराजी ओढवू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं फेरबदलात मराठा मंत्र्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केलाय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।